नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे संकटात सापडलेल्यांना मदत देण्याची घोषणा. विधिमंडळाचं अधिवेशन संपण्यापूर्वी करणार. मुख्यमंत्र्यांचा पुनरुच्चार. केळकर समितीचा अहवाल कुचकामी असल्याचा अनेक सदस्यांचा विधिमंडळात आरोप. राज्यातल्या मल्टिप्लेक्स चित्रपटगृहात यापुढे मराठी चित्रपटांना प्राधान्यक्रम देण्याचा राज्य सरकारचा निर्णय. चित्रपटगृहांमध्ये यापुढे राष्ट्रगीताबरोबरच दादासाहेब फाळके यांची चित्रफीत दाखवणं बंधनकारक करणार. विनोद तावडे यांचं निवेदन. रिझर्व्ह बँकेकडून द्वैमासिक पतधोरण जाहीर. व्याजदरात कुठलाही बदल नाही. आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉक्टर सिद्धार्थ विनायक काणे यांची नियुक्ती. पाहूया सविस्तर वृत्त. राज्य विधिमंडळाच्या आजच्या कामकाजात दोन्ही सदनात राज्याच्या असमतोल विकासासंदर्भात नेमलेल्या डॉक्टर विजय केळकर समितीच्या अहवालावरची चर्चा हा महत्त्वाचा मुद्दा ठरला. विधानसभेत या संदर्भात जोरदार चर्चा झाली. ही चर्चा कोणत्या नियमावलीच्या आधारे व्हावी यावर सभागृहात गदारोळ झाल्यानं कामकाज 2 वेळा तहकूब करावं लागलं. सत्तारूढ सदस्यांनी मांडलेल्या ठराव नियम 293 अन्वये चर्चा न करता केवळ केळकर समितीच्या अहवालावर चर्चा करण्याचा विरोधकांचा आग्रह होता. त्यासाठी त्यांनी घोषणा देत अध्यक्षांच्या समोरील जागेत धाव घेतली. या गोंधळामुळे 2 वेळा कामकाज तहकूब झालं. अखेर सदस्यांच्या मतांनंतरच सरकार अहवालावरचा कृती अहवाल तयार करेल. या चर्चेला उत्तर देणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणि नंतर अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी स्पष्ट केल्यावर चर्चा सुरू झाली. सभागृहातल्या बहुतांश सदस्यांनी केळकर समितीचा अहवाल कुचकामी असून त्यावर सरकारनं विचार करू नये असाच सूर लावला. समितीनं तालुकानिहाय अनुशेष दूर करण्याची शिफारस केल्यानं मराठवाडा विदर्भावर अन्यायच होईल असं मत भाजपाच्या राजेंद्र पाटणी यांनी व्यक्त केलं. तर अहवालावर चर्चा म्हणजे सभागृहाचा वेळ वाया घालवण्यासारखं असल्याचं शिवसेनेच्या डॉक्टर जयप्रकाश मुंदडा यांनी म्हटलं. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मात्र अहवाल सरसकट नाकारू नये, त्यातल्या चांगल्या शिफारशी स्वीकाराव्यात असं मत व्यक्त केलं. सदस्यांच्या शंका दूर करण्यासाठी डॉक्टर विजय केळकरांना प्रत्यक्ष सादरीकरण करण्यास सांगा, म्हणजे अहवालाबाबत अधिक स्पष्टता येईल अशी मागणी राष्ट्रवादीच्या दिलीप वळसे पाटील यांनी आपल्या भाषणात केली असं आमच्या प्रतिनिधी सरस्वती कुवळेकर यांनी कळवलं आहे. राज्यातल्या गड किल्ल्यांच्या जतन आणि संवर्धनासाठी स्वतंत्र मंडळ स्थापन करून त्याला अर्थसंकल्पीय तरतूद केली जाईल अशी घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी विधानसभेत केली. या विषयावर काल झालेल्या चर्चेला ते उत्तर देत होते. राज्यातल्या मल्टिप्लेक्स चित्रपटगृहात यापुढे मराठी चित्रपटांना मुख्य वेळेत खेळ उपलब्ध करून द्यावेत असे निर्देशही तावडे यांनी घोषित केले. महाराष्ट्रातल्या सगळ्या सिनेमागृहामध्ये राष्ट्रगीतासारखंच चित्रपट सृष्टीचे जनक स्वर्गीय दादासाहेब फाळके यांच्यावरची चित्रफीत सगळ्या चित्रपटगृहात दाखवणं यापुढे आम्ही बंधनकारक करणार आहोत. मराठी सिनेमाला मल्टिप्लेक्समध्ये प्राईम टाइम दिला पाहिजे. सकाळचा 8चा रात्रीचा 11:30चा शो देऊन जी 124 शोजची बोळवण केली जाते ते चालणार नाही. प्राईम टाइम मधला शो गृहीत धरला जाईल असे आदेश महसूल आणि गृह खातं आता काढतंय. त्यामुळे यापुढे मराठी सिनेमाला प्राईम टाइम देणं हे मल्टिप्लेक्सला अनिवार्य राहील. अवकाळी पाऊस आणि गारपीट यामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याची घोषणा हे अधिवेशन संपेपर्यंत केली जाईल असा पुनरुच्चार मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेत केला. विरोधकांनी आक्रमक होत याबाबतची मागणी सभागृहात केली होती असं आमचे प्रतिनिधी मिलिंद लिमये यांनी दिलेल्या बातमीत म्हटलं आहे. विधान परिषदेतही या विषयावर चर्चा सुरू झाली. केळकर समितीचा अहवाल मराठवाडा आणि विदर्भाला न्याय देणारा आहे, तरी प्रत्यक्ष न्याय मिळण्याबाबत शंका असल्याची भूमिका भाजपच्या शोभाताई फडणवीस यांनी मांडली असं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी दिलेल्या बातमीत म्हटलं आहे. दरम्यान पशुहत्या बंदीची व्याप्ती फक्त गायींपुरतीच मर्यादित असून त्यात इतर प्राण्यांचा समावेश नसल्याचं आज मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत स्पष्ट केलं. चालू आर्थिक वर्षातलं पहिलं द्वैमासिक पतधोरण आज रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी मुंबईत जाहीर केलं. या पतधोरणात रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट, राखीव रोखता प्रमाण आणि एसएलआरचे पूर्वीचेच दर कायम ठेवण्यात आले आहेत. सध्याची आर्थिक स्थिती डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेतला असून परिस्थिती अनुकूल झाल्यास पुढील पतधोरणात त्यावेळच्या स्थितीनुसार आश्वासक बदल केले जातील असं राजन यावेळी म्हणाले.
2015-16 या आर्थिक वर्षात विकास दर 7.8% इतका राहील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. राज्यातील 4,901 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक तर 907 पंचायतीच्या पोटनिवडणुका 22 एप्रिल रोजी होणार आहेत. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. लातूर जिल्ह्यातील 395 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक तर 45 ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका होत आहेत. आज अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारांची गर्दी तहसील कार्यालयात दिसून आली. 8 एप्रिलला उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे. 10 तारखेला दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. 22 एप्रिलला मतदान होईल तर 23ला मतमोजणी होणार आहे. या निवडणुका सुरळीत पार पडण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने 4 समन्वयकांची नियुक्ती केली आहे, अशी माहिती लातूर जिल्ह्याचे ग्रामपंचायत निवडणुकीसाठीचे उपजिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे यांनी दिली आहे. तासगाव कवठे महाकाळचे प्रश्न सोडवण्यासाठी सुमन पाटील यांच्यामागे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ठामपणे उभा राहील, अशी ग्वाही खासदार सुप्रिया सुळे यांनी आज दिली. तासगाव पोटनिवडणुकीत सुमन पाटील यांच्या प्रचारासाठी महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी त्या बोलत होत्या. दरम्यान यावेळी भाषण करत असताना सुळे यांना भोवळ आली. उन्हामुळे असं घडल्याचं वैद्यकीय सूत्रांनी सांगितलं. कॉम्रेड गोविंद पानसरे यांची हत्या ही एका विशिष्ट विचारणीच्या विरोधातली असून या हत्येचा तपास दिशाहीन करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. कोल्हापूर इथं आयोजित पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते. पानसरे यांच्या हत्येचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथकाची नेमणूक करावी, अशी मागणीही त्यांनी केली. परभणी इथं आज विविध प्रलंबित मागण्यांसाठी सामाजिक आरोग्य सेवेचं काम करणाऱ्या आशा स्वयंसेविकांनी धरणं आंदोलन केलं. या आंदोलनात गटप्रवर्तक आणि प्रेरक प्रेरिकाही सहभागी झाल्या होत्या. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर आशा स्वयंसेविकांना 7,000 तर गटप्रवर्तकांना 12,000 रुपये मानधन मिळावं, अहवाल संकलनाचा मोबदला वाढवण्यात यावा, आशा स्वयंसेविकांचा समावेश दारिद्र्य रेषेखाली करून त्यांना सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. महाराष्ट्र आशा वर्कर संघटनेचे प्रदेशाध्यक्ष बाबाराव आवरगण यांनी या आंदोलनाचं नेतृत्व केलं. आदिवासी आरक्षण बचाव कृती समितीतर्फे यवतमाळ इथं आज आदिवासी आरक्षण बचाव मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व माजी मंत्री प्राध्यापक वसंत पुरके, माजी मंत्री शिवाजीराव मोघे तसंच आदिवासी समाजाचे अभ्यासक प्राध्यापक माधव सरकुंडे यांनी केलं. दारिद्र्यात जीवन जगत असलेल्या आदिवासींच्या हक्कांवर गदा येणं अत्यंत गैर असल्याचं मत पुरके यांनी व्यक्त केलं. धनगर बांधवांनी धनगड आणि धनगर या केवळ नामसदृशाचा फायदा घेणं गैर असल्याचंही पुरके यांनी म्हटलं आहे. ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांच्या मनात इंग्रजीसोबतच स्पर्धा परीक्षांबाबत प्रचंड न्यूनगंड असल्याचं दिसून येतं. मात्र अथक परिश्रम करण्याची तयारी असल्यास एखाद्या खेडेगावातला विद्यार्थी देखील स्पर्धा परीक्षेत लखलखीत यश मिळवू शकतो, हे सोलापूर जिल्ह्यातल्या कचरेवाडी गावच्या अभयसिंह मोहिते यांनी दाखवून दिलं आहे. ग्रामीण भागात राहूनही अथक परिश्रम आणि ध्येयाचा निरंतर पाठपुरावा करत सोलापूर जिल्ह्यातल्या कचरेवाडीचे अभयसिंह मोहिते यांनी 2014 मध्ये झालेल्या एमपीएससी परीक्षेत राज्यात प्रथम येण्याचा मान पटकावला. सलग 4 वर्ष खडतर प्रयत्न करत उपजिल्हाधिकारी पदासाठीची अवघड परीक्षा त्यांनी अव्वल क्रमांकानं उत्तीर्ण केली. यापूर्वी 2011 साली विक्रीकर निरीक्षक आणि त्यानंतर 2013 मध्ये सहाय्यक गटविकास अधिकारी म्हणून त्यांनी यश प्राप्त केलं. अभयसिंह यांचं प्राथमिक शिक्षण कचरेवाडीतल्या जिल्हा परिषद शाळेत झालं. ते अभियांत्रिकी शाखेचे पदवीधर आहेत. त्यांच्या यशामुळे त्यांच्यावर प्रचंड कौतुकाचा वर्षाव होत असून कचरेवाडीच्या ग्रामस्थांतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी भाषा तसंच स्पर्धा परीक्षांबाबत असलेला न्यूनगंड त्यांनी काढून टाकावा असं आवाहन अभयसिंह यांनी केलं आहे. अभयसिंह मोहिते यांनी यशाचं हे शिखर गाठण्यासाठी घेतलेली कठोर मेहनत आणि या यशामागील गमक याबद्दल माहिती देण्यासाठी अभयसिंह मोहिते आज आपल्या स्टुडिओत आले आहेत. अभयजी, 9:30च्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत आणि आपण मिळवलेल्या देदीप्यमान यशाबद्दल आपलं मनपूर्वक अभिनंदन. आपला कौतुक सोहळा आपल्या गावात झालेला अख्ख्या महाराष्ट्रातल्या आमच्या प्रेक्षकांनी पाहिलेलं आहे. पहिलं आपलं अभिनंदन पुन्हा एकदा. अभयजी, जेव्हा आता तुम्ही एवढा मोठा सर्वोच्च येण्याचा मान आपण पटकावला,
इतकी मेहनत आहे, इतके परिश्रम तर आहेत, काय पहिली भावना होती आपल्याकडे? आपण 4 वर्षाचे आपले अथक परिश्रम आहेत, तेव्हा तुम्ही या जागेवर पोहोचलेला आहात. खरं तर ह्या परीक्षेत यश मिळेल असं मला आधीपासूनच खात्री होती, परंतु प्रथम येणं ही गोष्ट खूप मोठी होती माझ्यासाठी. ज्यावेळी माझ्या कानावर ही न्यूज पडली त्यावेळी मला आनंद कसा व्यक्त करावा हे समजेनासं झालं. निश्चितच. आणि माझ्या डोळ्यासमोर गेले मी 4 वर्षाचे प्रयत्न करत होतो, ज्यासाठी मी वाट बघत होतो, ती गोष्ट प्रत्यक्षात घडल्यानंतर कसं असतं त्याचा अनुभव केवळ शब्दात येत आहे. आणि तो आनंद वेगळाच आहे, ते तुमच्याकडे बघूनही कळतंय आपल्याला. हो सर. तुम्ही अभयजी नोकरी सांभाळून, तुम्ही आधी जे सेवेत होतात ती नोकरी सांभाळून तुम्ही हे साध्य केलेलं आहे. मुळात स्पर्धा परीक्षाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन कसा होता? स्पर्धा परीक्षा द्याव्यात कधीपासून वाटलं आपल्याला? कसा निर्णय तुम्ही घेतलात? खरं तर इंजिनिअरिंगला ज्यावेळी मी होतो त्यावेळी द्वितीय वर्षात असताना मला एक लक्षात आलं गोष्ट की मी ज्या क्षेत्रात जातोय ते क्षेत्र अतिशय थोडंसं मर्यादित आहे. कॉर्पोरेट क्षेत्रात फक्त एखाद्या टीम पुरतं काम करणं, त्याच्यापेक्षा मी म्हटलं की पब्लिक डिलिंग, जिथं मी लोकांशी जास्त संपर्क साधू शकेल असं कोणतं क्षेत्र आहे. मग अशा वेळी माझ्या डोळ्यासमोर प्रशासकीय क्षेत्र लक्षात आलं. त्यामुळं मी ठरवलं की बाबा यानंतर प्रशासकीय क्षेत्राकडे आपण जाऊ. त्यानंतर इंजिनिअरिंग पूर्ण झाल्यानंतर मी अभ्यासाला सुरुवात केली. आणि प्रथमतः म्हणजे एक गोष्ट झाली की टप्प्याटप्प्यानं मला यश मिळत गेलं. ज्यावेळी मी 2011 साली विक्रीकर निरीक्षक पदावर माझी निवड झाली, त्यानंतर 2013 साली सहाय्यक गट विकास अधिकारी पदावर निवड झाली. परंतु ह्या यशानं मी समाधानी नव्हतो, कारण मला माहिती होतं की हे याच्यापेक्षा जास्त यश मला मिळवायचं आहे. बरोबर. त्यामुळं मी त्या दृष्टीनं प्रयत्न चालू ठेवले. ती एक अस्वस्थता माझ्या मनात होती. मग आणि त्या कष्टाला मला म्हणजे हे जे यश मिळालं हे ऐकल्यानंतर एक म्हणजे ते अचीव केल्याची भावना आहे. आणि अभयजी आता आपण बोलतोय, पण तुमचं जे आता यश मिळालेलं आहे हे अक्षरशः प्रेरक आहेत महाराष्ट्रातल्या लाखो विद्यार्थ्यांना, उद्बोधक आहे आणि प्रेरक आहे. मुख्य म्हणजे जेव्हा ग्रामीण भागातले विद्यार्थी आपल्यासारखे, आता आपण आमच्या कॅप्सूलमध्ये मला वाटतं आपल्या गावची शाळाही आम्ही दाखवलेली होती, ग्रामीण भागात राहून. अर्थात टॅलेंट किंवा बुद्धिमत्ता हे सगळीकडेच असते, त्याबद्दल प्रश्नच नाही. इतके टॅलेंटेड विद्यार्थी ग्रामीण भागातून येतात. पण जेव्हा ह्या परीक्षेच्या, या प्रकारच्या परीक्षेची जेव्हा तुम्ही तयारी करायला सुरुवात केली, काही अडचणी तिथे आला का? की केवळ तुम्ही ग्रामीण भागात राहत होतात म्हणून काही वेगळ्या अडचणींना आपल्याला सामना करावा लागला, की काही मार्गदर्शन म्हणा, पुस्तकं म्हणा, इतर काही गोष्टी? खरं तर खेडेगावातल्या विद्यार्थ्यांच्या मनात एक थोडासा न्यूनगंड असतो, त्यांच्या मनात कॉम्प्लेक्स थोडासा राहतो. बाकी ज्ञानाचा जरी विचार केला तर शहरी भागातल्या मुलांपेक्षा ती अजिबात कमी नसतात. निश्चितच. आणि जे एक्सपोजर असतं ते कदाचित शहरी भागातील मुलांना जास्त भेटतं. आणि दुसरा महत्वाचा जो फरक जाणवतो ती इंग्रजीचा बागुलबुवा, जो खेडेगावातील मुलं इंग्रजी ही आपली गोष्ट नाही असं एक थोडंसं त्यांच्या मनात भीती असते. बरोबर. आणि योग्य मार्गदर्शनाचा अभाव बऱ्याच वेळा असतो. ह्या गोष्टी आहेत. परंतु मला सध्याच्या काळात असं वाटतं की तंत्रज्ञान जितकं पुढे जात आहे, ग्लोबलायझेशन येत आहे, टीव्ही नंतर फेसबुक, व्हॉट्सअप याच्या माध्यमातून, गुगल, मोबाईल्समुळे सर्व एका क्लिकवर अवेलेबल झालेलं आहे. जरी दरी असली आज शहरी आणि ग्रामीण, तर ह्या तंत्रज्ञानानं ही दरी मिटू शकते आणि आपण त्याच्यावर ओव्हरकम नक्कीच करू शकतो. त्यामुळं जे शहरी भागाला मिळतंय ते ग्रामीण भागाला मिळणार नाही, ही जी कमतरता हे तंत्रज्ञान नक्कीच भरून काढेल. बरोबर आहे. अभयजी, जेव्हा आपण अशा परीक्षेची तयारी करतो, मग भले UPSC सुद्धा असू शकतं, एक वेगवेगळ्या प्रकारचे कोचिंग क्लासेस असतात, शिकवण्या असतात, कारण विषय वेगवेगळे निवडले जातात, त्याची प्रत्येकाची तयारी वेगळी असू शकते. अशा प्रकारच्या शिकवण्या किंवा क्लासेस न करता तुम्ही हे यश मिळवलेलं आहे. कशा प्रकारे तुम्ही ही तयारी केली, कशा प्रकारे अभ्यासाचं नियोजन केलं म्हणता येईल? मग विषयावारी आपण काही अशी वेगळी तयारी केलीत का? आणि त्या बाबतीत कोणाचं मार्गदर्शन आपल्याला लाभलं का? आणि आणखी एक म्हणजे तुम्ही हा प्रश्न विचारला त्या संदर्भात की क्लासेस लावल्यानंतर यश मिळतं असं बऱ्याच जणांचा समज असतो. परंतु मी कोणत्याही प्रकारचा क्लास कुठेही लावला नाही. परंतु मला माझ्या सुदैवानं चांगलं दर्जेदार मटेरियल अवेलेबल झालं. बरोबर. बऱ्याच इन्स्टिट्यूट आहेत पुण्यात, युनिक अकॅडमी, भगीरथ प्रकाशन यांचं अतिशय दर्जेदार मटेरियल मार्केटमध्ये अवेलेबल आहे. ते मटेरियल मी वापरलं. आणि विशेषतः माझे सिनियर काही मित्र आहेत, स्वप्नील पाटील, ईश्वर जरांडे, यांनी मला मार्गदर्शन केलं. आणखी माझे काही मित्र आहेत, त्यामुळं त्यांनी मला डायरेक्शन दाखवली. त्यामुळे ते मी साहित्य वापरलं. आणि सगळ्यात महत्वाचं असतं सर दिशा यात,
हा. ती दिशा मिळाल्यामुळं आपणाला काय करायचं आहे. क्लासेसमध्ये काही वेगळं शिकवत नाहीत, बरोबर आहे. जे आपण वाचतो किंवा हे पाहतो. मग त्यामुळं मला ती भीती कधीच जाणवली नाही. खेडेगावातील मुलांना मला असंच सांगणं आहे की, किंवा इव्हन सगळ्यांना करणाऱ्यांना स्पर्धा परीक्षेत, बरोबर. की तुम्ही क्लासेस लावले म्हणजेच तुम्हाला यश मिळेल असं अजिबात नाही. कारण जे मी यश मिळवले ते कोणतेही क्लासेस न लावता स्वतः परिश्रम केले आणि सेल्फ स्टडी ज्याला self म्हणतो, study. स्वयं अध्ययन ज्याला म्हणतो, त्या प्रकारे तुम्ही केलं. आणि आणखी सर मी सांगेन की जी डिसिप्लिन असते अभ्यास करताना ती मेंटेन करणं अतिशय गरजेची गोष्ट आहे. तुम्ही एक शेड्यूल ठरवणं आवश्यक आहे. तेच मी अभयजी तुम्हाला विचारणार होतं की हा प्रश्न अगदी सगळ्यांच्या मनात असू शकतो, तो अगदी लहान मुलाला मी विचारू शकतो की पहिल्या याच्यात आलेला, की कशा प्रकारे अभ्यासाचं नियोजन केलं, कारण तुम्ही एक जबाबदारी सांभाळत होता, तुमची नोकरी सुरू होती, कशा प्रकारे त्याचं टाइम मॅनेजमेंट तुम्ही केलं? सगळ्यात महत्वाचं असं आहे की जास्त वेळ अभ्यास केला म्हणजे जास्त यश मिळतं असं अजिबात नाही. खरं तर मी आणखी सांगेन की मी कधीही सकाळी लवकर उठत नाही, कधीही रात्री उशीरपर्यंत जागत नाही. ज्यावेळी मी सुरुवातीला अभ्यास करत होतो त्यावेळी मी सकाळी निवांत उठायचो, दिवसभर जेवढा वेळ मिळतोय तो जास्तीत जास्त वाचायचो आणि म्हणजे मी बाकीच्या गोष्टी अवॉइड केल्या वेळ टाइम मॅनेजमेंट करण्यासाठी. उदाहरणार्थ मोबाईल, व्हॉट्सअप यापासून मी दूर राहिलो. आणि अभ्यास करताना मी मोबाईल स्विच ऑफ करायचो, थोडंफार मित्रांना भेटणं टाळलं. ह्या गोष्टींनी एक शेड्यूल मी तयार केला आणि ते शेड्यूल पूर्णपणे मी फॉलो करण्याचा प्रयत्न केला. 6 ते 7 तास मी रोज अभ्यास केला. त्यामुळे असं काही नाही की 10-15 तास अभ्यास केल्यानंतर तुम्हाला यश मिळतं. त्यानंतर ज्यावेळी मी जॉबला लागलो त्यावेळी दिवसातून जे 3-4 तास तुम्हाला मिळत होतं त्याचा मी युटिलायझेशन केला. सुरुवातीच्या काळात मी अभ्यास असल्यामुळे त्याचं एक फाउंडेशन तयार झालं होतं. बरोबर. त्याच्या बेसिसवर 3-4 तास अभ्यास. आपण जसं म्हणालात की मी प्रशासनात यायचंय, तुम्हाला ध्येय होतं म्हणा की समाजासाठी त्याचा उपयोग व्हावा, समाजापर्यंत आपण सगळ्या स्तरापर्यंत पोहोचावं, हा एक व्यापक आपला दृष्टिकोन त्याच्यात होता. आपण जी तयारी केलीत, कुठल्या ठराविक विषयांचा आपल्याला कठीण वाटला होता, त्यावर तुम्ही कशी मात केलीत या परीक्षेच्या तयारी? तसंच परीक्षा सर कठीण आहे, परंतु अडचण असली की मी बघितलं की पहिल्या वेळी यश मिळालं नाही. ज्यावेळी मी मेन्स मुख्य परीक्षा क्लिअर होऊ शकलो नाही, त्यानंतर मी कुठं कमी पडलो याचा अनालिसिस केला. दुसऱ्या प्रयत्नात मी परत मला मनासारखी पोस्ट मिळाली नाही, त्यामुळे मी नाराज झालो. त्यावेळी दुसरा पॉलिटिकल सायन्सचा एक पेपर होता, त्यात मला कमी मार्क पडले होते. मग मी ज्यावेळी ह्यावेळी पेपर दिला त्यावेळी मी कॉन्सन्ट्रेट केलं की मागच्या वेळी या पेपरनं आपल्याला दगा दिलेला आहे, आपण आता ओव्हरकम करून. त्यामुळे मागच्या वर्षीचा पेपर यापेक्षा सोपा असून कमी मार्क होते आणि ह्या वर्षीचा पेपर त्याच्यापेक्षा अवघड असून मला जास्त मार्क मिळालेले आहेत. एवढं सातत्य तुमचं कष्टांचं सातत्य होतं, जिद्द होते आणि परिश्रमी होते, त्यामुळे तुम्ही या सगळं हे यश मिळवू शकला. आता अभयजी, हे तर एकदम नेत्रदीपक यश तुम्ही मिळवलं, सगळ्यांचं कौतुक, तुमच्यावर कौतुकाचा वर्षा होता आणि खरंच मी मगाशी म्हटलं एक प्रेरक त्यातनं संदेश जातोय. या पुढे काय करायचं तुम्ही ठरवलेलं आहे? आणखी म्हणजे युपीएससीच्या माध्यमातून मला आणखी याच्यापेक्षाही जास्त चांगली पोस्ट म्हणण्यापेक्षा व्यापक स्तरावर आणखी काम करता येईल, ते मी त्यासाठी प्रयत्न करीन. आणि प्रशासनात आणखी मला काम करायचं आहे. त्या दृष्टीनं म्हणजे बरेच जण मी असं करेन तसं करेन असा कोणताही दावा न करता, म्हणजे मी माझ्या कृतीतूनच याला उत्तर देईन. मी कसं काम करेन असं कोणतंही मॉडेल मी सांगणार नाही, पण मी ते राबवून दाखवेन, एवढंच. पण तुम्ही कृतीतनं तुम्ही दाखवून दिलेलं सुद्धा आहे, या परीक्षेतनं पण हे सिद्ध खरं तर झालेलं आहे. खरं तर ही अतिशय मोठी जबाबदारी आहे, कारण यश आता मिळालेलं आहे आणि हा यशस्वी झाल्यामुळे एक अतिशय जबाबदारी पडली की कारण पुढे सुरुवात आहे. माझ्या दृष्टीने एक सुरुवात आहे, आणखी लांब पल्ले गाठायचे आहेत आणि विशेषतः प्रथम क्रमांक आल्यामुळं सगळे आता एक आशेनं माझ्याकडे बघतील, त्यामुळं आणखी जबाबदारी वाढल्याची एक भावना तयार. एक असा प्रश्न विचारायचा वाटतं की स्पर्धा परीक्षेतलं मिळालेलं यश, आता तुम्ही इथपर्यंत पोहोचलात आणि आताची जी जबाबदारी तुमच्यावर नोकरीची असेल, ह्या यशाचं सुद्धा आता यापुढे जर तुम्ही काम करणार असाल, पुढच्या परीक्षा द्यायच्या आधी एक वेगळा फरक जाणवेल तुम्हाला तुमच्या कार्यशैलीत यायचं? हो सर, आत्मविश्वास जी गोष्ट आहे ती इतकं नेत्रदीपक यश मिळाल्यानंतर आत्मविश्वास माझा म्हणजे खूप वाढलेला राहील आणि त्या आत्मविश्वासाच्या जोरावर म्हणजे येणाऱ्या ज्या काही अडचणी आहेत,
लर्न अँड ग्रो ह्या प्रोसेस मी शिकत शिकत म्हणजे पुढे जाईल. बरोबर. आत्ताच्या नोकरीतनं किंवा आता ज्या पुढे जबाबदारी येतील त्या प्रशासनानं काय नवीन शिक्षणाचे तुम्हाला काय अनुभव, कसे शिकायची तुमची इच्छा आहे, कुठल्या प्रकारच्या याच्यात तुम्ही विक्री करायच्या आता तुम्ही होताच, त्यानंतरही दुसरी जबाबदारी तुम्ही स्वीकारलेली आहे, कशा प्रकारचा अनुभव आणखीन घ्यावे तिथे तुमच्या बुद्धिमत्तेचा, निश्चितच ज्याला आपण म्हणू टॅलेंटचा निश्चित उपयोग येईल असं कुठलं क्षेत्र यातलं वाटतंय का, की ह्या विभागात मला जास्तीत जास्त मला प्रभाव टाकता येईल किंवा माझ्या याचा उपयोग होईल असं वाटतं आपल्याला? हा सर, प्रायोरिटी काम करताना प्रायोरिटी ह्या ठरवाव्याच लागतात. सध्या आम्हाला म्हणजे की विविध अधिकाऱ्यांचं मार्गदर्शन ट्रेनिंगमध्ये सध्या मी ज्यावेळी नागपूरला घेतलं, विविध अधिकाऱ्यांचं मार्गदर्शन लाभलं. त्या मार्गदर्शनातून बऱ्याच गोष्टी समजल्या. विविध अधिकाऱ्यांची विविध शैली असते, ते त्यानुसार आपापलं काम करत असतात. मी असं कुणालाही रोल मॉडेल न समजता चांगले चांगले जे प्रत्येक अधिकाऱ्यांचे विविध गुण असेल ते मी आत्मसात करून, आणि सर माझा फोकस जो तुम्ही म्हणाला तो, मी स्वतः कॉम्प्युटर इंजिनियर असल्यामुळं कॉम्प्युटरायझेशन जे होत आहे सिस्टीमचं, जी पारदर्शकता, स्पीडी सर्व्हिस वगैरे जनतेला मिळत आहे, हे जग तंत्रज्ञानाचं आहे, कॉम्प्युटरचं आहे. त्याचा जर मी जास्तीत जास्त यूज केला तर खूप सारे प्रॉब्लेम त्यामुळे सॉल्व्ह होतील याच्यावर माझा विश्वास आहे. आणि ग्रामीण भागात शिक्षणातून माणूस पुढे जातो, तर त्यामुळे शिक्षण वगैरेसाठी मला काय करता आलं तर त्याच्या दृष्टीनं माझी प्रायोरिटी राहील. अगदी अभयजी, जाता जाता की आता थोडा व्यापक प्रश्न विचारतो. भारतासारखी सगळ्यात मोठी लोकशाही आहे आणि जी आता ग्रोथ ह्याच्यावर आपण आहोत, जगातली मोठी आर्थिक महासत्ता होणार आहे, आणि या लोकशाही देशामध्ये प्रशासन हा एक कणा असतो आणि त्यासाठी आपल्यासारखे गुणवत्ता सिद्ध केलेले विद्यार्थी किंवा एवढे प्रशासक, इतके उत्तम प्रशासक आपल्याला मिळतील आपल्या देशाच्या लोकशाहीच्या दृष्टीने, अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने, समाजाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे. आणि आता ही जी स्पर्धा परीक्षा देऊ इच्छिणारे लाखो करोडो विद्यार्थी असतील, जे आपल्याला आज पाहत असतील, याआधी तुमच्यापर्यंत ते पोहोचतील, कदाचित यानंतरही पोहोचायचा प्रयत्न करतील, तुमच्या यशाबद्दल काय सांगाल त्यांना? माझं सगळ्या मित्रांना एकच सांगणं आहे जे स्पर्धा परीक्षा तयारी करतात, की तुम्ही मनात अजिबात न्यूनगंड ठेवू नका. तुम्ही आणि दुसरी गोष्ट की प्रयत्नांना हार मानू नका, प्रयत्नां कमी पडू नका. कारण एखादं अपयश आलं तर त्या अपयशामुळं खचून अजिबात न जाता त्यात कमतरता काय राहिली याच्यावर तुम्ही भर द्या. आणि दुसरी अतिशय महत्वाची गोष्ट मला एक सांगायची की इंटरनल मोटिवेशन, जी गोष्ट आहे की एखादी मुलाखत वाचून किंवा बघून तुम्ही स्वतःला जास्त वेळ मोटिवेट ठेवू शकत नाही. तुम्हाला एखादी गोष्ट अचीव्ह करायची असेल तर तुमची मनशक्ती असणं अतिशय गरजेचं असतं. तुमच्या मनात ती एक अस्वस्थता असणं अतिशय गरजेचं असतं. बरोबर. ती बेचैनी तुम्हाला सतत जाणवली पाहिजे. जोपर्यंत ती बेचैनी तुमच्या मनात आहे तोपर्यंत तुम्ही जोपर्यंत असमाधानी आहात तोपर्यंत तुम्ही प्रयत्न करत राहाल आणि आपल्या यशाच्या दृष्टीनं पाऊल टाकत राहाल आणि या प्रयत्नात तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. फार छान आपण सांगितलं. ही जी स्वयंप्रेरणा किंवा अंतरप्रेरणा आहे तीच माणसाला यशापर्यंत पोहोचवते. आपल्या पुढील वाटचालीसाठी आमच्या मनपूर्वक शुभेच्छा. आणि ही आपण सुरुवात म्हणूया. तुम्ही असेच नेत्रदीपक यश संपादन करत राहा. आम्ही हे सुद्धा अधिकाधिक तुम्हाला मुलाखत घ्यायची आम्हाला संधी द्या, आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याची संधी द्या. पुढील सर्व वाटचालीसाठी आमच्या मनपूर्वक शुभेच्छा. आणि आज बातम्यात सहभागी झाल्यासाठी, तुम्ही सोलापूरहून आलेला या सगळ्यासाठी मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद सर. पुढील बातम्यांकडे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉक्टर सिद्धार्थ विनायक पद्माकर काणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी 5 वर्षांसाठी आज ही नियुक्ती केली. डॉक्टर काणे हे नागपूर विद्यापीठाच्या संख्याशास्त्र विभागात पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अध्यापनाची जबाबदारी सांभाळत आहेत. डॉक्टर काणे यांनी संख्याशास्त्र विभागात डॉक्टरेट मिळवली आहे. कुलगुरू नियुक्तीसाठी राज्यपालांनी न्यायाधीश VS सिरपुरकर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. आज जागतिक आरोग्य दिवस. 1948 साली याच दिवशी जागतिक आरोग्य संघटना अर्थात WHO ची स्थापना करण्यात आली. त्यामुळे जगभरात दरवर्षी हा दिवस आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. शेतापासून ताटापर्यंत अन्न सुरक्षित ठेवा हे आजच्या दिनाचं घोषवाक्य आहे. या दिनानिमित्त राज्यभरात आरोग्यविषयक जनजागृतीपर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. वाशिम इथं जिल्हा सामान्य रुग्णालयातर्फे सुदृढ बालक स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेत बहुसंख्य माता आपल्या बाळासह सहभागी झाल्या होत्या. भविष्यातली सशक्त समाजाच्या निर्मितीकरता आज शिशु अवस्थेत असलेली पिढी सुदृढ असणं गरजेचं आहे. बालकांच्या आरोग्याची विशेष निगा राखली जावी या उद्देशानं या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. पुण्यातही जागतिक आरोग्य दिनानिमित्त आज राज्यस्तरीय परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं होतं.
भेदाभेद पॅथीचा की प्रश्न जनतेच्या आरोग्याचा या विषयावर आयोजित या परिसंवादामध्ये लेखक डॉक्टर अरुण शेटे, पुण्याच्या अन्न आणि औषध प्रशासनाचे सहआयुक्त BR मासाळ, किशोरी आपटे, IMAचे माजी अध्यक्ष दिलीप सारडा आणि मंदार रानडे यांनी सहभाग घेत आरोग्यविषयक विशेष माहिती दिली. जागतिक आरोग्य दिनानिमित्त केंद्र सरकारतर्फे राबवण्यात येणाऱ्या इंद्रधनुष्य लसीकरण मोहिमेला आज देशभरातल्या 201 जिल्ह्यांमध्ये सुरुवात झाली. ज्या बालकांचं लसीकरण झालेलं नाही व अर्धवट झालेलं आहे अशा सर्व बालकांचं या मोहिमेअंतर्गत लसीकरण केलं जाणार आहे. घटसर्प, धनुर्वात, डांग्या खोकला, पोलिओ, क्षय, गोवर आणि हिपॅटायटिस B या रोगांपासून संरक्षण होण्यासाठी ही लसीकरण मोहीम राबवण्यात आली. धुळे जिल्ह्यातल्या 1958 बालकांना तसंच 170 गरोदर स्त्रियांनाही लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आरोग्य अधिकारी महेश मोरे यांनी दिली. हिंगोली जिल्ह्यातही या मोहिमेअंतर्गत बालक आणि महिलांना लसीकरण करण्यात येत असून त्यासाठी आवाहनही करण्यात येत आहे. अणुऊर्जा आणि अवकाश तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारत वैज्ञानिक जगात एका उच्च स्थानावर विराजमान झाला आहे असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी आज केलं. ते आज मुंबईत भाभा अणु संशोधन केंद्राच्या भेटीच्या वेळी पत्रकारांशी बोलत होते. भारतानं नुकत्याच पूर्ण केलेल्या मंगळ मोहिमेचंही त्यांनी यावेळी कौतुक केलं. अणुऊर्जेच्या शांततामय वापराबद्दल आदर्श घालून देण्यात भारत नेहमीच पुढे राहिला आहे असंही ते म्हणाले. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाचं काम समाधानकारकरित्या पुढे जात असल्याचंही सिंग यांनी यावेळी सांगितलं. हॉकी ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र हॉकी संघटनेनं आयोजित केलेल्या 5व्या वरिष्ठ गट राष्ट्रीय हॉकी स्पर्धांना काल पुण्यात प्रारंभ झाला. शिवछत्रपती क्रीडा संकुलात खेळवण्यात येत असलेल्या स्पर्धेत 48 संघ सहभागी झाले असून स्पर्धा 2 गटात होणार आहे. प्रथम साखळी तर नंतर बाद पद्धतीनं सामने होणार आहेत. ब गटातल्या लढती 6 ते 15 एप्रिल तर अ गटाच्या लढती 16 ते 28 एप्रिल दरम्यान होणार आहेत. हवामान. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली. उर्वरित राज्यात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होतं. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान चंद्रपूर इथं 40.8 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. येत्या 36 तासात विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असून उर्वरित राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल 32, किमान 22, नागपूर 41-21, पुणे 37-15, औरंगाबाद 37-21, नाशिक 35-17, कोल्हापूर 36-21, रत्नागिरी 31-22, सोलापूर 41-24 आणि अमरावती कमाल 39 तर किमान 22. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे संकटात सापडलेल्यांना मदत देण्याची घोषणा. विधिमंडळाचं अधिवेशन संपण्यापूर्वी करणार, मुख्यमंत्र्यांचा पुनरुच्चार. केळकर समितीचा अहवाल कुचकामी असल्याचा अनेक सदस्यांचा विधिमंडळात आरोप. राज्यातल्या मल्टिप्लेक्स चित्रपटगृहात यापुढे मराठी चित्रपटांना प्राधान्यक्रम देण्याचा राज्य सरकारचा निर्णय. चित्रपटगृहांमध्ये यापुढे राष्ट्रगीताबरोबरच दादासाहेब फाळके यांची चित्रफीत दाखवणं बंधनकारक करणार, विनोद तावडे यांचं निवेदन. रिझर्व्ह बँकेकडून द्वैमासिक पतधोरण जाहीर, व्याजदरात कुठलाही बदल नाही. आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉक्टर सिद्धार्थ विनायक काणे यांची नियुक्ती. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.